मनी रिलेशनशिप एक्सपर्ट म्हणून काम करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती लक्षात आलेली गोष्ट ही होती की जी लोक हार्डवर्क करतात ना आणि त्याबरोबर त्यांना लक मिळतो, त्यानंतर मिळणारा जो पैसा आहे तो त्यांच्याकडे लॉंग टर्मसाठी टिकतो. पण ज्यांना फक्त लकमुळे पैसा मिळतो, जसं की लॉटरीमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये अचानक मिळालेला पैसा, असा ज्या माणसाला मिळतो तो लॉंग टर्म टिकत नाही, तो सस्टेन होत नाही. आणि हे का होतं तर त्याच्या मागचं रिझन हे असतं की तुमचं मनी माइंडसेट, तुमचा माइंडसेट तयार नसतो एवढा जास्त पैसा हँडल करण्यासाठी. याच्यासाठी अमेरिकेमध्ये एक सर्वे झाला होता आणि सर्वे हा होता की लॉटरी मिलेनियर्स जे आहेत त्यांच्यासाठी केलेला, म्हणजे ज्या लोकांना लॉटरी मिळाली आणि लॉटरीमधनं ते करोडपती झाले अशा लोकांचा त्यांनी सर्वे केला होता. आणि अशा लोकांचा त्यांनी जो सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की या लोकांना जे काही पैसे मिळाले ते पैसे त्यांच्याकडं 2 वर्षापेक्षा जास्त काळ सुद्धा टिकू शकले नाहीत. आणि ते 2 वर्षापेक्षा जास्त काळ का टिकले नाही तर तो त्यांचा स्टेट ऑफ माइंड होता. यासाठीच अजून एक सर्वे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झाला होता की आपण नेहमी म्हणतो की श्रीमंत व्यक्ती अधिक श्रीमंत बघतो आणि गरीब व्यक्ती अधिक गरीब बनत चाललाय. पण श्रीमंत व्यक्ती अधिक श्रीमंत का होत चाललाय तर तो त्यांचा स्टेट ऑफ माइंड आहे, म्हणून ते श्रीमंत होत आहेत. तर जो रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलेला कॅश फ्लो क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये बिझनेसमन आणि इन्व्हेस्टर यांच्याकडेच 95% जगातला पैसा आहे आणि एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉई यांच्याकडे फक्त 5% पैसा आहे. आणि त्यांची संख्या मात्र उलटी आहे, म्हणजे 95% लोकांकडे 5% पैसा आहे आणि 5% लोकांकडे 95% पैसा आहे. मग हार्वर्ड युनिव्हर्सिटीने असा स्टडी केला की सगळ्यांना जर हे सगळे पैसे श्रीमंत लोकांकडनं काढून गरीब लोकांमध्ये समान वाटले तर काय होईल. तर त्यांच्या असं लक्षात आलं पुढील 3 ते 4 वर्षांमध्ये परत तोच सिक्वेन्स तसा राहणार, म्हणजे 5% लोकांकडे 95% पैसा राहणार आणि 95% लोकांकडे 5%च पैसा राहणार. मग हे असं का घडणार तर रिझन हे आहे की त्यांचा माइंडसेट किंवा त्यांचं स्टेट ऑफ माइंड जे आहे ते पैसे कमवलेले किंवा मिळालेले पैसे ग्रो करण्यासाठीचे नाहीच आहेत. ते ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट न करता ते लायबिलिटीजमध्ये ते पैसे खर्च करून टाकतात आणि त्यामुळं पैशानी पैसे म्हणजे मेक मनी वर्क फॉर यू असं कधीच घडत नाही. आणि त्यामुळं जर मला स्टेट ऑफ माइंड बदलायचं असेल किंवा मला श्रीमंत व्हायचं असेल तर मला माइंडसेटवर काम करावं लागेल, हे नीट लक्षात घ्या. थँक्यू.